श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 6 नोव्हेंबर 2025. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजचा दिवस कसा असेल? आर्थिक बाबतीत तुम्हाला काय संकेत मिळतील? तुमच्या वैवाहिक जीवनात कोणते क्षण अनुभवता येतील? ग्रहयोग, प्रेम, करिअर आणि आरोग्यावर कसा परिणाम करतील? आजचा दिवस तुमच्यासाठी सौभाग्य घेऊन येईल की सावध राहण्याची गरज भासेल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष, जमिनीची कामे सुरळीत पार पडतील. घरातील कामात व्यस्त राहाल. कामाची अतिरिक्त जबाबदारी अंगावर पडू शकते. कष्टाला पर्याय नाही. संपूर्ण दिवस धामधुमीत जाईल. स्वतःसाठी देखील काही वेळ काढा. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. मानसिक अस्वस्थतेत वाढ होऊ शकते. फक्त आपल्या कामावरच लक्ष केंद्रित करा. वृषभ, सकारात्मक गोष्टी आठवून पहा. कामातून आनंद मिळेल. विचार भरकटू देऊ नका. नातेवाईकांशी संपर्क होऊ शकेल. जवळच्या प्रवासात सावधानता बाळगा. खर्च अचानक समोर येतील. जवळचे मित्र भेटतील. कामातील अडचणी दूर होतील. फसवणुकीपासून सावध राहा. गुंतवणूक करताना जोखीम पत्करू नका. मिथुन, आपले स्पष्ट मत देताना विचार करा. घरगुती गैरसमज टाळावेत. बौद्धिक क्षमता वाढेल. मोठी खरेदी विचारपूर्वक करावी. हातातील गोष्टी जपून ठेवा. जुनी कामे आधी मार्गी लावावीत. अतिधाडस दाखवू नका. जुगार खेळताना सावध राहावे. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी जास्त लक्ष वेधून घेतील. कामात जास्तीत जास्त वेळ घालवावा. कर्क, ज्ञानात भर पडेल. सहकारी वर्गाचे सहकार्य लाभेल. एखाद्या गोष्टीने मन विचलित होऊ शकते. मोठ्या लोकांकडून प्रशंसा केली जाईल. एखादी नवीन संधी चालून येईल. गोष्टी फार मनाला लावून घेऊ नका. एखाद्या गोष्टीने मन विचलित होऊ शकते. एखादा वाद संपुष्टात येईल. संभ्रमित गोष्टी पुढे ढकला. सिंह, हातातील काम यशस्वी होईल. महत्त्वाच्या निर्णयावर पुनर्विचार करावा लागेल. दिवस संमिश्र असेल. बोलताना अतिरिक्त शब्दांचा वापर टाळावा. वाहन चालवताना सावध राहा. इतरांना सढळ हाताने मदत कराल. सहकारी वर्ग मदत करेल. मानसिक स्वास्थ्य जपावे. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. कन्या, नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल. आपली प्रतिमा सिद्ध करता येईल. अपेक्षित उत्तर हाती येईल. धार्मिक आवड वाढीस लागेल. वैवाहिक समस्यांकडे लक्ष द्यावे. तणाव दूर होऊ शकतो. कामातील उत्साह वाढेल. उगाच रागराग करू नका. जुने प्रश्न मार्गी लावता येतील. अचानक खर्चात भर पडू शकते. तूळ, क्षुल्लक गोष्टीने खट्टू होऊ नका. कौटुंबिक प्रश्न आधी सोडवा. जोडीदाराचे प्रगल्भ विचार दिसून येतील. शिस्तीचे धोरण ठेवावे. नवीन संधी चालून येईल. आपल्या आक्रमकतेला आळा घाला. प्रेमसौख्यात वाढ होईल. उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. कोणत्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. घरातील वातावरण आनंदी ठेवा. वृश्चिक, वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. सहजासहजी समोरच्यावर विश्वास ठेवू नका. वरिष्ठांच्या मर्जीनेच काम करावे. आर्थिक गोष्टीकडे विशेष लक्ष द्या. शांत डोक्याने काम करावे. लाभाची संधी सोडू नका. नवीन गोष्टी आत्मसात कराव्यात. कामात तडजोड करू नका. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका. संयमित व्यवहार करू नका. धनु, आत्मविश्वासाने कार्यरत राहाल. जोडीदाराशी सामंजस्य ठेवा. सूर्योपासना उपयुक्त ठरेल. कामानिमित्त लहान प्रवास घडतील. कार्यालयातील कामे सुरळीत पार पडतील. जोखीम पत्करावी लागेल. बुद्धीचा योग्य वापर करा. व्यावसायिक गोष्टी नीट लक्षात घेऊन मगच मत नोंदवा.
बोलताना सारासार विचार करा. मकर, अडचणीत असलेल्यांना मदत कराल. काही अनुत्तरित प्रश्न मार्गी लागतील. आहारावर नियंत्रण ठेवा. मौसमी आजाराकडे दुर्लक्ष करू नका. काही गोष्टी कृतीतून दाखवून द्या. मनातील संकोच काढून टाका. नवीन कामात हात घालाल. कलात्मक गोष्टीत आनंद वाटेल. जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील. आवडत्या गोष्टी करायला मिळाल्याने आपण खुश असाल. कुंभ, दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत करा. मैत्रीत मतभेद आड आणू नका. सर्वांना प्रेमाने जिंकून घ्याल. आंधळा विश्वास ठेवू नका. मैत्रीच्या बाबतीत साशंकता जाणवेल. काही गोष्टी मनाविरुद्ध वाटू शकतात. विरोधक माघार घेतील. भावंडांना मदत कराल. घरातील ज्येष्ठ मंडळींचे विचार विरोधी वाटू शकतात. वरिष्ठांना नाराज करू नका. मीन, कौटुंबिक स्थिती सलोख्याने हाताळावी. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. चटकन कोणत्याही निर्णयावर येऊ नका. धैर्य व संयम आवश्यक आहे. प्रामाणिकपणे कार्यरत राहाल. वाहन वेगावर नियंत्रण असावे. नातेवाईकांना मदत कराल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. कौटुंबिक कामात आनंद मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.